फिर एक बार धन्यवाद और सुनने वालों का, खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत इस मैदान के ऊपर। मैच नंबर 3 मैदान के अंदर जारी मुकाबला। इस वक्त केपी गौरव स्पोर्ट्स बांदा बनाम मावली निगुड़ा के बीच में। दोनों टीमों की बात की जाए तो लीग स्टेज के पहले मुकाबले में जीत हासिल करके ये दो जो की टीम आपस में भिड़ रही है दूसरे पड़ाव के दरमियान। पहले मुकाबले की बात की जाए तो बिल्कुल एक संघर्षपूर्ण मुकाबला, जहां पर इंपैक्ट प्लेयर हमने देखा सूरज मंजरेकर मैन फ्रॉम बांदा, जिनके बदौलत यहां पर एक आखिरी 3 गेंदों के ऊपर मैच को पलटा गया था। लेकिन उसके बाद वो दूसरा मुकाबला आखिरी ओवर बिल्कुल पहले इनिंग का जो रूपेश मयेकर के द्वारा फेंका गया था, जहां पर 22 रन मिले और उसी के चलते बिल्कुल सातोसी की टीम लगभग वो 62-63 रन पार नहीं कर पाई। इसका कारण बने थे अदनान खतीब, बेहतरीन बिल्कुल गेंदबाजी, बिल्कुल बेहतरीन बल्लेबाजी, साथ ही साथ फील्डिंग का प्रदर्शन। आशीष सावंत गेंदबाजी के मोर्चे के ऊपर हमारे सामने वाले चोर की तरफ से ऋषिकेश कोरगांवकर के लिए पहली गेंद बिल्कुल अंदरूनी किनारा लेकर खिलाड़ी वहां पर मौजूद, जब तक कि गेंद को पकड़ पाते थ्रो करते। सौरभ परब बिल्कुल बैकअप करते, एक सिंगल के साथ बिल्कुल खाते की शुरुआत की ऋषिकेश कोरगांवकर ने। उनके साथी बल्लेबाज बिल्कुल अमित आगलावे मैन फ्रॉम बांदा, एक और धुआंधार बल्लेबाज, पिछले मुकाबले में लगातार 2 चौवे उसके बाद रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया था और बिल्कुल दुर्भाग्यवश आउट हो चुके थे। जानते बांदा के तमाम सारे खिलाड़ी अमित आगलावे में क्या क्षमता है, बिल्कुल करीबी से जानते हैं इस खिलाड़ी को। इसी के कारण थोड़ी बहुत यहाँ पर फील्डिंग की सजावट जिसमें बदलाव किया जा रहा है कप्तान के द्वारा। अदनान खतीब हमारे बिल्कुल सामने, बिल्कुल हैंडसम, स्टाइलिस्ट और बिल्कुल शांत संयमी खिलाड़ी, पिछले मैच का हीरो। अब देखना है अमित आगलावे के सामने आशीष सावंत। ओह, उठाकर मारने का प्रयास, गेंद कंधों के ऊपर लगी, हल्की सी अपील भी वहां पर, विश्वास का मुस्सा ज्यादा, अंपायर ने इस अपील को नाकारा। एक बिंदी गेंद की समाप्ति, स्कोरबोर्ड के ऊपर नजर डाले तो 1 रन बिना कोई नुकसान। एक बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता के दरमियान। आशु ओह, आगे जाकर खेलने का प्रयास, हल्के से मोड़ा है गेंद को। आउटफील्ड की बात की जाए तो बिल्कुल घास थोड़ा सा बढ़ चुका है और जिसके कारण बिल्कुल थोड़ा सा धीमा होता नजर आए। कुछ क्षेत्रों में मिले बिल्कुल 2 रन और 2 रन के साथ रन संख्या 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर 6 ओवर के इस मुकाबले में। पहला ओवर जारी, पावर प्ले का ओवर, एक महत्वपूर्ण ओवर और अपने स्ट्राइक बॉलर के साथ बिल्कुल सागर मौर्य, आशु सावंत। वो बेहतरीन प्रयास, बिल्कुल ग्लास किया गेंद को। खिलाड़ी जब तक कि जाते पीछा करते, गेंद को उठाते, थ्रो करते, समय था, वक्त था बिल्कुल आसानी के साथ 2 रन हासिल करने का। 2 रन के साथ रन संख्या अब तब्दील 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर। माहौल बनता जाएगा बिल्कुल आने वाले 5 दिन का ये प्रयास। हर एक मोड़ के ऊपर कुछ ना कुछ अलग सा यहां पर जरूर देखने को मिलेगा। हड़बड़ाहट की स्थिति में थोड़ी बहुत गलतियां भी शायद हो सकते यहां पर। और फिर एक बार रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बाकी का काम के विकेट कीपर ने और गेंद को फिर एक बार सौंपा है बिल्कुल बॉलर के हाथ में। रन की गुंजाइश नहीं, रुका हुआ स्कोर 5 के ऊपर। अमित और बिल्कुल ऋषिकेश की जोड़ी मैदान के ऊपर, गेंदबाजी की बागडोर सामने वाले चोर की तरफ से आशु सावंत। आगे जाकर खेला है काफी देर तक गेंद हवा में, जब तक कि यहां पर खिलाड़ी गेंद के पीछे जाते। फिर एक बार समय था, वक्त था 2 रन आसानी के साथ हासिल करने का। 2 रन के साथ रन संख्या 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर। खेल समाप्त हुआ पहले ओवर का। पावर प्ले का एक कीमती ओवर, जहां पर देखिए बिल्कुल एक असरदार ओवर मैं यहां पर कहूंगा, क्योंकि बड़े शॉट की शायद संभावना वहां पर बंद रही थी। अमित आगलावे जैसा खिलाड़ी वहां पर मौजूद था, लेकिन फिर भी तारीफ करनी होगी गेंदबाज आशु की। मात्र 7 रन, कोई विकेट नहीं। अब देखना है गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, गेंदबाजी में बदलाव
और मेरे ख्याल से गणेश सातोस्कर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर एक और प्रतिभावान युवा खिलाड़ी बांदा से। कोटे का पहला टीम की तरफ से ओवर नंबर 2 हमारे दूर वाले चोर की तरफ से ऋषिकेश कोरगांवकर के लिए 7 रन बिना कोई नुकसान। वो खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। तालियों की गुंजाइश चारों तरफ से हो रही है, इतनी धुआंधार। यहाँ पर एक जगह यहाँ पर युवा, दूसरी जगह अनुभव, अनुभव और युवा के बीच का ये संघर्ष। एक का नाम है ऋषिकेश कोरगांवकर, अनुभव की पूंजी, और विपक्ष उनके खड़ा है बिल्कुल गणेश सातोस्कर। ओ बेहतरीन शॉट, बिल्कुल खाली क्षेत्र चुना है, डीप से आता खिलाड़ी, गेंद को उठाता अदनान, गेंद को थ्रो करता। बिल्कुल यहाँ पर एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। दूसरे की मांग थी अमित की, लेकिन रोका बढ़ते कदम को अपने अमित ने। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 8 रन बिना कोई नुकसान। पहला मुकाबला लगभग 72 रन जोड़े थे मावली निगुड़ा टीम ने चेस करते हुए, लेकिन वहां पर बहुत सारा संघर्ष हमने देखा। इंपैक्ट प्लेयर सही वक्त के ऊपर बिल्कुल सूरज मंजरेकर का अंदर जाना और वहां से बिल्कुल इस मैच को वापस अपने गिरफ्त में लाना एक चमत्कार सा बन गया था पहले मुकाबले के दौरान। गणेश सातोस्कर फिर एक बार वो उठाकर खेलने का प्रयास, गेंद नीचे रही, टिप्पा पड़ने के बाद बिल्कुल गेंद नीचे रही और सीधी विकेट कीपर के दस्तानों में। बेहतरीन गेंदबाजी। बंदा एरिया की बात की जाए तो कुछ ऐसे नाम बिल्कुल जिनका बार बार जिक्र किया जाता है, रितेश धामापुरकर हो, बिल्कुल गणेश हो, बहुत सारे ऐसे युवा खिलाड़ी, आशु हो, प्रथमेश सावंत हो। फिर एक बार वही गलत काम जो लगातार करने की कोशिश में बिल्कुल अमित आगलवे। अंपायर जी का इशारा वाइड का, और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर में इजाफा। 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 9 रन बिना कोई नुकसान। गणेश गणा के नाम से सुपरिचित ये खिलाड़ी। ओ बेहतरीन शॉट, खाली क्षेत्र चुना है। आउटफील्ड की बात की जाए तो वन बाउंस जाएगी सीमा रेखा पार। पहला चौवा बिल्कुल अमित आगलावे के बल्ले से, और इस 4 रन की बदौलत रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 13 रन बिना कोई नुकसान। इस इनिंग का ये दूसरा ओवर। पहले ओवर में 7 रन बने थे। कुछ हद तक ये असरदार और साबित हो रहा था गणेश सातोस्कर का अमित आगलावे के खिलाफ। ओह, आगे जाकर शफल करके खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क, मेरे ख्याल से क्लीन बोल्ड। गिल्लियां बिखर गई और उसी के साथ बिल्कुल एक बहुत ही बड़ा विकेट गणेश के नाम। पहले विकेट का पतन मावली निगुड़ा टीम को। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 13 रन 1 विकेट का नुकसान। नए बल्लेबाज के रूप में नाना रेडकर, मैनपम मडुरा इस वक्त स्ट्राइक एंड के ऊपर, और इस ओवर की अगली गेंद लेकर एक सफल गेंदबाज के हैसियत से बिल्कुल गणेश सातोस्कर। तेरह रन 1 विकेट का नुकसान। ओ काफी देर तक गेंद हवा में, संभावना बनी, लौटना पड़ेगा वापस। एक और विकेट का पतन चिरों के योग पर, बिल्कुल सीमा रेखा के बाहर जाएंगे। खुद ही नाना रेडकर क्षमता रखते थे गेंद को बाहर भेजने की, लेकिन ऐसा समय, बिल्कुल एक खराब सा समय उनके लिए। पहली गेंद के ऊपर जीरो के योग पर
इस मैदान को छोड़ना पड़ा। दूसरी सफलता गणेश सातोस्कर को। कुल मिलाकर खेल जो कि यहां पर समाप्त हुआ है 2 ओवरों का, 2 ओवरों की समाप्ति, रन संख्या 13 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेट का नुकसान। वाले चोर की तरफ से गेंदबाजी के मोर्चे के ऊपर रितेश यानी कि रिंटू धामापुरकर, एक और युवा खिलाड़ी, प्रतिभावान खिलाड़ी, बिल्कुल पनपते हुए नए नौजवान इस टेनिस बॉल क्रिकेट के। बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर ऋषिकेश कोरगांवकर, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर अमित साळगावकर। नामदेव सालगावकर ये उनका असली नाम। रिंटू पहली गेंद लेकर, ओ बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंद, हल्की सी अपील वहां पर, शायद गेंद नीची थी, हल्की सी अपील, लेकिन दाद देनी होगी। जहां पर जब जब ऋषिकेश कोरगांवकर सामने होंगे तब तब जाकर मैं यही कहने का प्रयास करूंगा कि युवा और अनुभव के बीच में यह कड़ा संघर्ष है। दोपहर का वक्त में रिंटू धामापुरकर यानी कि मेरे ख्याल से हमारे सुनील धामापुरकर के सपूत, ओह लोअर फुल अगदी दूरवरनं सागर मोर्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघातर्फे 4थं षटक। पहिला चेंडू, अमित साळगावकर आल्या पहिल्या चेंडूवर सागरचं स्वागत करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता। विकेट किपर साई प्रसादच्या दिशेने चेंडू आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची गणना केली जाते। एका बाजूने सलामीवीर ऋषिकेश कोरगावकर, एक षटकार नाबाद खेळी, आता मात्र नॉन स्ट्राईकवर, आणि एका षटकारानिशी अमित साळगावकर स्ट्राईकवर। ओव्हरपी चेंडू, यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक जरूर आहे आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडूचा प्रवास झालाय। 4 धावांचा इशारा आणि या चौकारानिशी धावफलक पुढे सरसावलाय। 33 धावांवर धावफलक, 2 विकेटच्या मोबदल्यात। चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात आणि धावफलकावरती 33 धावा। फुलर लेनचा चेंडू, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला पुन्हा एकदा फिल्डर, आणि आता मात्र कुठल्याही पद्धतीची चूक न करता अगदी झेलात रूपांतर केलं जात आहे। नेमक्या फुलटॉस चेंडूवर अमित साळगावकर हा झेलबादच्या रूपात बाद होऊन मैदानाच्या बाहेर। 3ऱ्या विकेटचा पतंग आणि धावफलकावर 33 धावा चौथ्या षटकादरम्यान। आजच्या दिवसातील लढत क्रमांक 3, सामना क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे। यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण लढत आहे। द रॉयल स्टार सराठा विपक्ष शौर्य 11 सातोसे। चला दोन्ही टीमचे कर्णधार आपल्या सगळ्या खेळाडूंना सज्ज ठेवा आणि इनिंग समाप्त व्हायच्या अगोदर कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सकडे टॉससाठी उपलब्ध राहायचं आहे। ओमकार गावडे नवीन फलंदाज स्ट्राईकच्या दिशेने आता मात्र मैदानामध्ये सज्ज झालाय। ऋषिकेश कोरगावकरच्या नेतृत्वाखाली खेळताना कित्येक स्पर्धेत, पंचायत लेव्हलच्या स्पर्धेत मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजचे किताब जिंकलेत आणि आता मात्र त्याच्या साथीने पुन्हा एकदा स्ट्राईकला ओमकार गावडे। समोर थोडंसं फॉल्स रनअप सागर मोर्येचं, पुन्हा एकदा अगदी योग्य रनअप घेतल्यानंतर कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं राईट मोर द विकेट सज्ज झालाय सागर मोर्ये विपक्ष ओमकार गावडे। टप्प्याचा चेंडू ऑफ स्टिकच्या बराच बाहेर जातोय। पंच दोन्ही हात समांतर दर्शवत आहेत आणि स्क्वेअर चेंडूचा इशारा, अवांतर धाव, अतिरिक्त एका धावेनिशी सांघिक धावफलकात थोडंसं परावर्तन आणि धावफलक 34 धावांवर परावर्तित होतोय। युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत। काही प्रेक्षक
प्रत्यक्षात या मैदानावरती उपस्थित राहून या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. अगदी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडी चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही तिसरी लढत या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. सकाळच्या सत्रात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि त्यानंतर चेंडू आणि चेंडूफळीचा संघर्ष सुरू झाला. ओ अल्टी पल्टीचा काय सुंदर फटका, डीप तळम्याच्या दिशेने चेंडूचा प्रवास, ऋषिकेश कोरगावकरच्या बॅटमधनं निघालाय अजून एक चौकार, 4 धावा. एकोणचाळीस धावांवर धावफलक या ठिकाणी परावर्तित होतोय चौथ्या षटकादरम्यान. सागर मोरिये थोडासा मागडा ठरतो. या षटकात 2 चौकार सागरच्या विरोधात बहाल झालेले आपण पाहतोय. ओ यावेळी रचनात्मक फटका, एक सुंदर फटका, पुन्हा एकदा ती स्वतःसाठी जागा बनवली आणि काय सुंदर फटका. 4 धावा चौकारानिशी. आता मात्र धावफलक 43 धावांवर पोहोचलाय. जवळजवळ चौथ्या षटकाची समाप्ती होत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि प्रति षटकामागे 10 ते 11 धावांची धावगती राखत या ठिकाणी धावफलक पुढे सरसवला जातोय. 43 धावांवर धावफलक. येणाऱ्या कालखंडात 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बघूया किती धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारली जाईल माऊली निगुडे क्रिकेट टीमसाठी. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघातर्फे 5वं षटक. आशिष सावंत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज. क्षेत्ररक्षणाची सुरेख सजावट. डीप पॉइंटला एक फिल्डर आहे, डीप लॉंग ऑफ, ऑन साइडला लॉंग ऑन, एक फिल्डर मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंटला एक फिल्डर आणि ऑफ साइडला एक मिड ऑफला फिल्डर सज्ज. विकेट किपर साई आणि गोलंदाज आशिष. तांडून मारण्याचा प्रयत्न, मिड ऑफला या ठिकाणी अदनान बॅकअप देण्याचा प्रयत्न. झपकन चेंडूवर क्षेत्ररक्षक गणेश येईल. 1 धावेवर समाधान आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा 44 धावांवर. प्रारंभीची सकाळच्या सत्रातली लढत 71 धावांचा करायचा होता पाठलाग आणि शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष आणि निसटता विजय जो निगुडे क्रिकेट संघाने मिळवला आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्याचं जर वर्णन झालं तर धावांचा बचाव केला गेला मैदानात. ओव्हरपिच चेंडू, बराच वेळ चेंडू हवेत, मिड विकेटला फिल्डर आहे झेल खाली आणि साधा सोपा लॉलीपॉप झेल या ठिकाणी प्रणवच्या माध्यमातून टिपला गेला आणि ऋषिकेश कोरगावकरच्या विकेटचा पतंग जो एका बाजूने थांबला होता मैदानामध्ये, थोडीशी संयमी सेन्सिबल खेळी करत धावफलक हालता करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु आता मात्र झेलबाद होऊन ऋषिकेश कोरगावकर मैदानाच्या बाहेर जातोय. चौथा विकेटचा पतंग झालाय आणि धावफलकावरती 44 धावा. नवीन फलंदाज निलेश पंडित मैदानाच्या दिशेने जातोय. चार गडी बाद 44 धावा धावफलकावरती 5व्या षटकाचा खेळ हा मैदानामध्ये सुरू असताना निलेश पंडित नवीन फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेने. ओमकार गावडे शेवटच्या क्षणापर्यंत ओमकार गावडेला थांबायचं आहे. दुसऱ्या बाजूने सागर मोरिये, साई प्रसाद काणेकर आपल्या टीमसाठी थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आणि गोलंदाजीमध्ये आशिष सावंत पुन्हा एकदा बदललेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत पडताळणी केल्यानंतर गोलंदाजी सज्ज. ब्लॉकमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे, अतिशय वेगवान फेकी, थोडंसं एस्टर्नपासून फेकी दूर राहिली. निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त 44 धावांवर. तिसरी लढत सुरू आहे. यानंतर देखील अजूनही 3 महत्वपूर्ण सामने व्हायचे बाकी आहेत. यावेळी थोडासा खराब चेंडू होता, परंतु स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आणि त्यानंतर 4 धावांचा इशारा. एकूणच 5 धावा चेंडूवरती मिळाल्यात
आणि या 5 धावेनिशी 49 धावांवर धावफलक पोहोचलाय. एकोणपन्नास धावांवर धावफलक पोहोचला जातोय या 5व्या षटकाच्या दरम्यान. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग फटका, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये आणि सागर मोरे स्वतः झेलखाली. लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरनं जातो झेलखाली. झेलात रूपांतर निलेशच्या विकेटचा पतंग झालाय. जवळजवळ निम्मा संघ डगआउटच्या दिशेने. 5 गडी बाद 49 धावा धावफलकावरती आणि मैदानामध्ये 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना सूरज मांजरेकर मैदानामध्ये आल्या बॅटची कट आणि शॉट दरम्यानचा फिल्डर आता मात्र या ठिकाणी बीट झालाय. 4 धावांचा इशारा, चौकाराचा इशारा. आलेल्या पहिल्या चेंडूवर चौकार सूरजच्या बॅट मधून आणि धावफलक 4 धावेनिशी 50 पार होत आहे. 53 धावा धावफलकावर माऊली निगुडे क्रिकेट संघ 50 पार केली जाते मैदानात. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू. आता मात्र पंचांनी दोन्ही हात बाहेर खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाट या शेवटच्या षटकात. ओंकारसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट. एक डीप स्क्वेअर लेग, ऑनसाइड लेग, मिड विकेट, एक डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन, ऑफसाइड लेग लॉंग ऑफ, एक फिल्डर कव्हर. समोर शॉट कव्हर लेग फिल्डर, शॉट पॉइंटला, शॉट थर्ड मॅनला प्रथमेश, शॉट फाईन लेग साई काणेकर आणि विकेट किपर अगदी क्लोज विकेटच्या मागे सागर मोरे. गोलंदाजीत सौरभ परब स्लॉक षटकासाठी गोलंदाजीत सज्ज झालाय. समोर आहे ओंकार गावडे आणि नॉन स्ट्राईकला सागर, तो नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. 12-14 पावलांचं रनअप राईट ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनच्या रिजन मध्ये डीप लॉंग ऑन वरनं अदनान वेगाने चेंडूवरती जाईल. पहिल्या प्रयत्नात काहीशी मिसफील्ड होते. दुसरी धाव वाचवण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी चूक आणि या ठिकाणी त्या चुकीचं रूपांतर हाराकारीमध्ये केलं गेलं. 4 धावांचा इशारा. मिसफील्डच्या जोरावर मिळालेली चौकार. 4 दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता जरूर परंतु एकच धाव. सागरला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे आणि या एका धावेने 59 धावांवर धावफलक. नवीन फलंदाज मनीष मयेकर ओंकार गावडेला साथ देण्यासाठी मैदानामध्ये जातोय. स्लॉक षटकातील अंतरिम 4 चेंडूंचा खेळ उरलाय. बाकी 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सातपाटेकर मैदान निरवडे. ज्या ठिकाणी बसायला जागा मिळेल त्या ठिकाणी क्रीडा रसिक सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी थांबलेत. एकापेक्षा एक दर्जेदार सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी ते मैदानावरती उपस्थित झालेत. परंतु तो पहिला सामना
काय रोमांचक सामना, सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली त्या सामन्याने. आणि बघूया या सामन्याकडे निश्चितच क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्यात. सौरभ परब पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं सज्ज होतोय. समोर ओमकार गावडे स्ट्राईकच्या दिशेने. यावेळी बहुधा पुन्हा एकदा विकेट किपरला बीट केले चेंडूने. बॅकअप साई प्रसाद काणेकरचा अतिशय सुरेख निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. ओमकार गावडे जो निश्चितच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. आणि सौरभ परब ओमकार गावडे कित्येक वेळ आमने सामने आलेत. एका दुसऱ्याची स्ट्रॉंग झोन बाजू, दुसऱ्या बाजूने सौरभ परबला देखील माहिती आहे की ओमकार गावडे जो ओळखला जातोय हेलिकॉप्टर शॉट आणि ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूसाठी, आणि त्याचा पूर्णपणे अभ्यास करत सागर मोर्याने त्याला ठेवलं होतं अगदी स्लॉक षटकासाठी, आणि त्याने ती कामगिरी करून दाखवली आहे. KP गौरव स्पोर्ट बांदा क्रिकेट टीमसाठी अंतरिम षटक. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलक स्थिरावला 59 धावांवर. कटर पद्धतीचा चेंडू, यावेळी फलंदाजाच्या बॉडीपासून दूर ठेवला गेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर ब्रेक केला गेला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एका मागोमाग एका लाईन मध्ये सलग 3 निर्धाव चेंडू आणि ते सुद्धा स्लॉक षटकात टाकणं. अतिशय सुरेख गोलंदाजी सौरभ परब याच्या कडवी आपण पाहतोय या अंतिम षटका दरम्यान. यावेळी मात्र अतिशय वेगवान चेंडू, या चेंडूवरती मात्र भिरकावून दिलाय ओमकार गावडेने. नेमक्या शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी षटकार टोलवलाय आणि इनिंगचा खेळ संपलाय. 65 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 7 गड्यांच्या मोबदल्यात 65 धावा, 66 धावांचं टार्गेट. काही प्रेक्षक उशिरा जर जोडले असतील आमच्यापर्यंत तर त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, हा सुरू असलेला सामना प्राथमिक फेरीतील एक सामना जिंकले दोन्ही संघ आणि दुसऱ्या फेरीतील सामना खेळत आहेत. 66 धावांचं लक्ष आहे आणि दोन्ही टीमसाठी हा सामना जिंकणं अति आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडात जर सामन्यात बाजी मारायची असेल तर 11 धावांची ती धावगती बरकरार ठेवत धावांचा पाठलाग करणं गरजेचं असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर होईल बदलाव, परंतु बदलाव होण्यापूर्वी टॉस साठी आमंत्रित करतोय शौर्य 11 सातोसे विपक्ष द रॉयल स्टार सराटा क्रिकेट टीमचा कॅप्टन. लगेचच कॉमेंट्री बॉक्स कडे आपण टॉस साठी संपर्क साधा. काही वेळासाठी मी सावराम शिरोडकर थांबतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुमित काळसेकर पुढच्या इनिंग दरम्यान आपल्या सोबत असतील. टॉस आपण करतो. एका बाजूने शिवराय 11 सातोसे आणि दुसऱ्या बाजूने द रॉयल स्टार सराठा या 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. सन्माननीय मुन्ना सावंत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय या सामन्याचा. विनिंग टीम साठी पवेलियन 1 असेल आणि जो टॉस हरेल त्या टीम साठी दुसरा पवेलियन असेल. याच्याबद्दल नाव सांग कळव भाई याच्याबद्दल नाव निगुडे टीम याच्याबद्दल कुठला इम्पॅक्ट निगुडे क्रिकेट संघ आपला सूरज मांजरेकर याच्या बदल्यात आपण इम्पॅक्ट प्लेअर द्यायचा आहे. निगुडे क्रिकेट टीम बॅटिंग येऊ नाही
चौथ्या सामन्यात टॉस रॉयल स्टार सराठा क्रिकेट टीमने जिंकलाय आणि आपण या स्पर्धेसाठी टॉस पाहतोय. टेल्ससाठी पवेलियन 2 नंबर आहे आणि जर पाहिलं तर विनय गावडे यांच्याकडून त्या आपल्याला पाहायला मिळते पवेलियन 2. त्याचबरोबर हेडसाठी पवेलियन 1 पाहायला मिळते जे यशवंत परब यांच्याकडून ते पाहायला मिळते पवेलियन 66 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये केपी गौरव स्पोर्ट बांधा क्रिकेट टीमकडून स्ट्राकी एंडला संघाचा कर्णधार कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये सागर मोरे, नॉन स्ट्राकी एंडला गणेश आणि गोलंदाजीसाठी माऊली निगोडे क्रिकेट टीमकडून लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज. आपल्या वेगासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज प्रथमेश मोरे गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. पॉवप्लेचं महत्वपूर्ण षटक, 2 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन, 30 सर्कलच्या बाहेर राईट हँडर बॅटरसाठी एक मिड विकेट घेण्यात आलाय आणि त्याचबरोबर ऑनसेटला डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक हा घेण्यात आलाय. पहिला चेंडू असेल प्रथमेश मोरे याचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राइक एंडला सागर मोरे. पहिला चेंडू फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, कमालीचा फटका सागरच्या बॅटमधून प्रथमेशच्या विरोधात. पहिल्या चेंडूवरती अपिश कव्हरचा हा एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला चौकार. सुरुवात केली आहे चौकार ठोकत असताना सागर मोरे या बॅटरने या इनिंग या डावाची यावेळी पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू समोरच्या दिशेने. हॅलो 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 सागर मोरे याच्या बॅटमधून हा दुसरा चौकार या इनिंग दरम्यान प्रथमेशच्या विरोधात. जर पाहिलं तर पॉवर प्लेचा पहिल्या षटक आणि त्याचमुळे फायदा उठवत असताना कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये 8 धावा धावपलकावरती 2 चौकार निघालेत. सागरच्या बॅटमधून 66 धावांचा पाठलाग आणि स्टार्ट जर पाहिला तर आपल्या टीमसाठी अगदी दमदार करून दिलाय सागर मोरे या बॅटरने. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधील आणखी एक चर्चेतील नाव असणार फलंदाज. पुन्हा एकदा कमालीचा कॉपी बुक स्टाईल फटका डीप स्वीपर कव्हरला. या षटकातील तिसरा चौकार सागरच्या बॅटमधून आलाय प्रथमेशच्या विरोधात. आणि जर पाहिलं तर आता फक्त इनफिल्ड क्लिअर करत असताना या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान ही जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सागरकडून पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या जर आवाज खूप कमी झाला आवाज कमी आहे. हॅलो परत एक वेळेला आडवा बॅटने फटका खेळला. यावेळी ऑन साईडला मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील फील्ड करतील चेंडू फेक करण्यात येईल. या दरम्यान 2 धावा निघतात या चेंडूवरती. मागील 4 चेंडूंचा विचार केला तर 3 चौकार ज्यामध्ये आपण सर्व चौकार जर पाहिले तर ऑफ साईडला खेळण्यात आलेत सागरच्या माध्यमातून. आणि त्यानंतर या दुहेरी धावा घेत असताना सांघिक धावसंख्या 14 धावा धावपलकावर. प्रथमेशच्या विरोधात तो काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकादरम्यान मोठ्या फटक्यांना सुरुवात केली आहे सागरने. चांगला चेंडू यावेळी उजव्याशीच्या बाहेर असणारा पुरल लेनचा चेंडू आडवा बॅटने पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या क्षेत्रात सागरचा. परंतु अंतिम चेंडू निर्धाव निघत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रथमेशाचं. 14 धावा खर्च करणारं विकेटचं खातं खाली राहिले प्रथमेशाचं. परंतु सागरने पहिल्या षटकात आपल्या टीमसाठी चांगली दमदार सुरुवात करत असताना प्रथमेशच्या विरोधात 14 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 14 धावा धावपलकावरती ही आक्रमक सुरुवात केपी स्पोर्ट बाधा क्रिकेट टीमसाठी पाहायला मिळते.
गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळतोय. दुसरा पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती ओमकार गावडे हा गोलंदाज पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय, ज्याने मागील षटक पूर्णतः जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहत असताना पाहिलंय. गणेश स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी जर पाहिला तर क्षेत्ररक्षक शॉट बॅकवर्ड स्पेलिंग आणि त्या ठिकाणी काय कमालीचा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षणाचं जाळं आणि त्या जाळ्यात अडकवत असताना ओमकार गावडे हा गोलंदाज गणेशला गोल्डन डकचा शिकार बनलाय. गणेश पहिला धक्का बसतोय केपी गौरव स्पोर्ट बांधा क्रिकेट टीमला. 1 बाद 14 धावा या धावपलकावरती 66 धावांचा पाठलाग आणि या सामन्यात गणेश मात्र निराश करत असताना माघारी परततोय बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सागर मोरे यांची साथ देण्यासाठी प्रणव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 66 धावांचं प्रत्युत्तर त्याचा पाठलाग करत असताना 1 बाद 14 ही स्थिती या धावपलकावरती केपी गौरव स्पोर्ट बांधा क्रिकेट टीम कडून. ओमकार गावडेने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. पहिल्या ब्रेक थ्रूसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू होते माऊली निगोडे क्रिकेट टीम कडून आणि तो पहिला ब्रेक थ्रू ओमकार गावडे याने मिळवून दिलाय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर शॉट बॅकवर्ड स्पेलिंगला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि पायावरती अगदी चेंडू पाहायला मिळाला. फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो झेल. गणेशची विकेट. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानात पाहायला मिळाला. प्रणवच्या विरोधात जर पाहिला तर फुल लेनचा चेंडू डिलिव्हर केलाय ओमकार याने. अपील जरूर झाले परंतु त्या अपीलात उत्साह जास्त, थोडासा आत्मविश्वास कमी, परंतु चांगली गोलंदाजी या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान. सुरुवातीच्या 2 चेंडूंचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गोलंदाज ओमकार याने आणि त्यानंतर निर्धाव चेंडू प्रणवच्या विरोधात पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना माऊली निगोडे क्रिकेट टीमसाठी ओमकार गावडे. 14 धावा धावपलकावर 1 गडी बाद होत असताना प्रणव स्ट्रायकिंग एंडला. यावेळी फटका अपिश खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय वेगात गतीने सीमारेषेच्या दिशेने, परंतु त्याच ठिकाणी चेंडू स्थिरावलाय देखील. क्षेत्ररक्षक पोहोचले, चेंडू फील्ड करत असताना फेक करण्यात आले स्ट्रायकिंग एंडला, परंतु ही फेकी जर पाहिली तर नक्कीच खराब म्हणावे लागेल, कारण 3 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रणव आणि सागर मोरे हे 2 फलंदाज. 3 धाव्याने सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावपलकावरती 17 धावा 1 गडी बाद होत असताना 66 धावांचा हा पाठलाग या सामन्यादरम्यान. प्रणवच्या बॅटमधून 3 धावा स्ट्राईक रोटेट होत असताना यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सागर मोरे पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं दुसरं षटक, धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हलक्या त्याने आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न सागरचा, परंतु प्रचंड वेगाने येणारा चेंडू, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज गौरव ओमकाराच्या माध्यमातून निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या 17 धावा या धावपलकावरती. चांगली गोलंदाजी ओमकारकडून पाहायला मिळाली. विकेट मिळवल्यात, मोठ्या फटक्याने पूर्णतः विराम लावला या षटकात आणि प्रत्येक चेंडू जर पाहिला तर अचूक टप्प्यावरती सातत्याने हा डिलिव्हर केला जातोय. षटकातील अंतरिम काही चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सागर मोरे. लोअर फुल टॉस चेंडू स्लॉक केला, आडव्या बॅटने जमले लगतचा फटका खेळला. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलेत वेगात गतीने चेंडू रोखण्यासाठी आणि परतीचा फेक जोपर्यंत करण्यात आलाय या दरम्यान 2 धावा निघतात या चेंडूवरती. पुन्हा एकदा या खेळपट्टीमध्ये जर पाहिलं तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि 2 धावेने सांघिक धावसंख्येत देखील तो बदल पाहायला मिळतोय धावपलकावरती. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सिंगल डबल धावा, मोठ्या फटक्यांना रोखले जरूर परंतु सिंगल डबल धावा निघतात. यावेळी सरळ बॅटने समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईड स्ट्रॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल अंतिम चेंडूवरती सागर या बॅटरला आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 10 ची सरासरी राखत असताना 20 धावा धावपलकावरती केपी गौरव स्पोर्ट बांधा क्रिकेट संघ आपण पाहतोय 66 धावांचा पाठलाग करतोय या दुसऱ्या फेरीतील सामन्यादरम्यान.
पहिल्या फेरीतील सामन्यात दोन्ही संघाने विजय मिळवला. चांगली सुरुवात केली या स्पर्धेदरम्यान विजय मिळवत असताना या दोन्ही संघांकडून, परंतु तो विजयाचा रथ कोणता संघ पुढे नेईल, त्या विजयात कोणता संघ सातत्य ठेवेल हा सुनिश्चित करणारा दुसऱ्या फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय या दोन्ही टीमच्या दरम्यान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही नामांकित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो या भव्य दिव्य मैदानावरती. त्याचबरोबर येणाऱ्या काही मोठ्या स्पर्धा देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, त्यातील तळवणे थंडर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ऑल गोवा आणि सिंधुदुर्ग मर्यादित असणारी पंचायत आणि म्युन्सिपाल्टी लेवलची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस येत आहे. दिनांक 22, 23, 24, 25 आणि 26 जानेवारीला पंचायत आणि म्युन्सिपाल्टी लेवल असणारी ही क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. या स्पर्धेत 16 संघांचा समावेश असेल आणि त्याचबरोबर या पूर्ण स्पर्धेत प्रत्येक संघात ऑल इंडिया आयकॉनचे 2-2 ओव्हरसीज खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक मोठी स्पर्धा काहीच दिवसामध्ये आपल्या भेटीस येईल. जानेवारी महिन्यामध्ये थंडर ट्रॉफी या स्पर्धेचं हे 5वं पर्व. गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकादरम्यान प्रथमेश पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल प्रथमेशचा. स्ट्रायकिंग एंडवरती सागर मोरे संघाचा कर्णधार. सागर मोरे याच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय केपी गौरव स्फोट बांधा क्रिकेट संघ चांगली कामगिरी करतोय क्षेत्ररक्षणात, गोलंदाजीत आणि फलंदाजीत देखील. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू सागर स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू जर पाहिला तर उजव्याशीच्या बाहेर ठेवलाय. पंचांकडे लाऊड अपील झेलसाठी, परंतु अपिलात पुन्हा एकदा उत्साह जास्त पाहायला मिळालाय, तो आत्मविश्वास कमी. परंतु पहिला चेंडू प्रथमेशाचा जर पाहिला तर अचूक टप्प्यावरती पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा तो लेफ्ट हँडर गोलंदाजाचा नॅचरल स्विंग, आणि तो नॅचरल स्विंग देखील पाहायला मिळालाय. राईट हँडर बॅटर सागरच्या विरोधात पडल्यानंतर थोडासा काटा बदलणारा चेंडू, दिशा बदलणारा चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात या तिसऱ्या षटकाची प्रथमेश या गोलंदाजाकडून. हलक्या हाताने दिशा दाखवली चेंडूला. ऑन साईडला मिड विकेटला फटका खेळा. शॉट मिड विकेटला चेंडूचा प्रवास. 1 धाव तर पूर्ण करण्यात आले आणि एकच धावावरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. सिंगलने सांग 1 धाव संख्या. धावपलकावरती जर पाहिले तर 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सिंगल स्ट्रायकिंग एंडला प्रणव पाहायला मिळेल. प्रणव मोरे गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रथमेश मोरे, आणि दोन्ही बंधू आहेत परंतु प्रतिस्पर्धी संघात. एका बाजूने प्रणव गोलंदाजीसाठी, प्रणव फलंदाजीसाठी आणि प्रथमेश गोलंदाजीसाठी. नेक्स्ट बॉल असेल. बॅकवरती जात असताना पुल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्पेलिंगला फटका खेळा. क्षेत्ररक्षक चेंडू पाठी धावताना पाहायला मिळत आहेत आणि जोपर्यंत चेंडू रोखण्यात येईल दुसऱ्या धावेचा हा देखील प्रयत्न, आणि तो देखील पूर्ण होत असताना 2 धावा या चेंडूवरती मिळतील बॅटर प्रणवला. आणि या 2 धावणे टीमची धावसंख्या या स्कोरबोर्डवरती जर पाहिले तर 23 धावा 1 गडी बाद होत असताना. 5,66,000 धावांचा विकेटच्या प्रतिशोधात माऊली निगवडे क्रिकेट संघाचे गोलंदाज पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूने प्रत्येक चेंडूवरती धाव बनवायची आहे हा कसोशीचा प्रयत्न मैदानात. पुढे टाकलाय चेंडू. मोठा फटका जरूर खेळत, परंतु चेंडू हवेत. वाईड लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक जज करतायत. ओमकार पोचले झेल खाले. टिपलाय कमालीचा झेल. फलंदाज प्रणव यांचा संपलाय खेळ. दुसरा धक्का केपी गौरव स्फोट बांधा क्रिकेट टीमला बसलोय. 2 बाद. सांघिक धाव संख्या धावपलकावरती 23 धावा. तेवीस धावा या धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्या 66 धावांचा पाठलाग. आणि तिसऱ्या षटकादरम्यान जर पाहिलं तर गोलंदाज प्रथमेशने विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. प्रतिस्पर्धी फलंदाज प्रणवला माघारी पाठवलं. मोठ्या फटक्याचा मोह आणि त्या मोठ्या फटक्याच्या मोहात फलंदाज प्रणव अडकलाय. विकेट गमावली प्रणवने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. सर्वेश मैदानात दाखल होत आहेत सागर मोरे यांची साथ देण्यासाठी. सर्वेश सावंत.
नवीन बाठर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती सर्वेश सावंत राईट हँडर बॅटर आहेत सागर मोरे यांची साथ देण्यासाठी. प्रथमेशचा पुढील चेंडू असेल लेफ्ट मोर द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू समोर फटका खेळ आहे. वाडिश लॉंग ऑफला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. चेंडू रोखतील या दरम्यान एक धाव मिळेल फलंदाज सर्वेशला. सिंगलने सर्वेशने स्वतःचा अकाउंट ओपन केले. सांघिक धावसंख्येत बदलाव धावपलकावरती 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेला जोडत आहेत आजच्या दिवसापासून आणि त्याचबरोबर काही खेळाडूंची देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्याचबरोबर काही समालोचक देखील या स्पर्धेला उपस्थित राहत आहेत. त्यावरून बांद्यावरून या स्पर्धेसाठी युवा समालोचक मालवणीचा बुलंदाबाज साहिल खोबरेकर ते देखील उपस्थित. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर सिद्धेश काष्टे जे मुंबईवरून ही स्पर्धा पाहत आहेत त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी. यावेळी फुलटॉस चेंडू चेंज ऑफ पेस साठी जर पाहिला तर पंचांचा इशारा आलाय नो चेंडूचा आणि त्याचबरोबर चेंडू फेकलाय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. सागर मोरेच्या बॅटमधून प्रथमेशच्या विरोधात या खराब चेंडूवरती हा क्रॅकिंग अफलातून षटकार. टोटल 7 धावा नो प्लस हा षटकार आणि या 7 धावाने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती जर पाहिली तर 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 19 चेंडू आणि 35 धावांची अजूनही आवश्यकता या सामन्यात. प्रथमेश याचा चेंडू जर पाहिला तर नक्कीच खराब म्हणावा लागेल. चेंज ऑफ पेस गतीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न. ग्रीप सुटली चेंडूवरून आणि बीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. येणारा नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा बॉल जो बिग हिट करण्यासाठी बॅटरसाठी असेल मोफत. लायसन असेल बॅटर सागर मोरे याच्या जवळ मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा हात खोलण्यासाठी या चेंडूवरती. 31 धावा या धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान केपी गौरव स्पोर्ट बांधा क्रिकेट संघ करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना दोन्ही संघांचा आणि दोन्ही संघ जर पाहिले तर पहिल्या फेरीत विजय सलामी देत असताना या स्पर्धेत चांगली सुरुवात करतात. परंतु दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या फेरीत कोणता संघ विजय मिळवेल. 66 धावांचा पाठलाग 31 धावा बनल्यात. फ्री हिटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला सागर मोरे. यावेळी फ्री हिटचा चेंडू लेन चेंडू पडल्यानंतर जरासा बाहेर निघालाय. अतिरिक्त उंची प्राप्त केली आहेत. फलंदाज सागरला बीट केल्या. अंतिम चेंडूवरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 31 धावा या धावपलकावरती बनली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या पुढील 3 षटकांचा खेळ बाकी. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. जवळपास जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट प्रति षटक 12चा पाहायला मिळत आहे. प्रत्येक षटकादरम्यान 12 धावा करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये सर्वेश सावंत आणि त्याचबरोबर संघाचा कर्णधार कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये सागर मोरे पाहायला मिळतोय. येणाऱ्या 18 चेंडूवरती 35 धावांचा पाठलाग होईल की रणनीती थोडीशी गोलंदाजीत बदलली जाईल. गोलंदाजीत येणाऱ्या काही 18 चेंडूवरती नक्कीच भेदक मारा पाहायला मिळेल. सर्व काही सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये येणाऱ्या पुढील 3 षटकासाठी जोडले जातील पुन्हा एकदा नितीन नाईक सर. हॅलो हॅलो धन्यवाद सुमित. पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत तमाम क्रीडा रसिकांचं. मैदानावर 3 षटकामध्ये 35 धावांची आवश्यकता. मनीष मयेकर गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4 18 चेंडूत 35 धावा असं विजयाचं समीकरण. केपी गौरव स्पोर्ट्स बांधा विरुद्ध माऊली निगुडे. फटका तर पहिलाच फटका. खूप सुंदर फटका. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडूचा प्रवास सीमा पार. षटकार. स्वागत केलं जातंय मनीष षटकाराच्या माध्यमातून आणि धावसंख्या वधारते धावफलकावर. थर्टी 37 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. मनीष सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. फारसा फायदा उठू शकला नाही. निलेश येतोय चेंडूवर ताबा मिळवतोय. दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेतली जाते मैदानावर. 1 धावेने धावसंख्येत वाढ. 38 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाठलागाचा विचार करता या ठिकाणी ज्या पद्धतीनं फलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये निश्चितपणाने मी म्हणेन
त्यावर खऱ्या अर्थानं प्रथमेशकडनं अपेक्षा होती निगुडा संघाला. मनीष पुनश्च एकदा भरकटलेली दिशा, पंच इशारा करतात आमच्या दिशेनं, वाईटचा अवांतर धावेने धावसंख्येत वाढ, 39 धावा धावफलकावर. 66 धावांचं लक्ष्य, 16 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी, 27 धावांची अजूनही आवश्यकता. सागरसाठी पुन्हा एकदा खूप सुंदर फटका, प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू सहजरित्या जातोय, एक धाव पूर्ण केली जाते. चांगला थ्रो प्रथमेशच्या माध्यमातून. प्रथमेश मोर्ये हा एक बांध्यातील एक युवा खेळाडू ज्याचा वारंवार आपण उल्लेख करतोय, ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती निगुडा संघाला, कारण महत्त्वाची 2 षटकं ही प्रथमेशकडे सोपवण्यात आली होती, परंतु त्या षटकामध्ये सागर मोरीच्या माध्यमातून सगळा अनुभवाचा कस पणाला लावला गेला आणि परिणामी निश्चितपणानं अगदी सहजरित्या धावा, मोठमोठे फटके मारण्याचा मोह या ठिकाणी सागरला आवडता आला नाही. धावसंख्या वाढते, 42 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. मनीष मयेकर षटकातील पुढील चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज. विथ लावून द कार्पेट जमिनीला रंगत जाणारा चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय, अजून एक सहज सोपी धाव खात्यामध्ये जमा होते. 43 धावा धावफलकावर, 66 धावांचा पाठलाग. केपी गौरव स्पोर्ट्स पांदा संघ पहिला विजय, दुसऱ्या बाजूने निगुडे संघ पहिला विजय संपादन केल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये अगदी दुसऱ्या फेरीची ही गाठ. एक मोठा फटका, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, इशारा येतोय पंचांचा आमच्याकडनं 6 धावांचा. एक छान सुंदर फटकेबाजी, सागर मोर्ये आपले नावारूपास साजेल शोभेल अशा प्रकारचं काम करतोय मैदानात. आणि या 6 धावांशी धावसंख्या 49 धावफलकावर, 12 चेंडूत आता 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजी म्हणावी तशी मी म्हणेन असरदार नाही, कारण 66 धावांचा पाठलाग ही कमी धावसंख्या नव्हती मुळात. 6 षटकात 66 धावा निश्चितपणाने मी म्हणेन रक्षण करण्याजोगी ही धावसंख्या होती, परंतु सागर मोर्येचा प्रयत्न फार काही वेगळा. अगदी वैयक्तिक 31 धावांची निर्विवाद खेळी, खूप सुंदर या ठिकाणी ही खेळी सांगून जाते. मी म्हणेन किंबहुना युवा खेळाडूंना खऱ्या अर्थानं एक आदर्शवत अशा प्रकारची खेळी, काहीतरी बघून शिकण्याजोगी ही खेळी. गोलंदाजीमध्ये बदल आणि अगदी समोरच्या बाजूने गोलंदाज. गोलंदाज सज्ज, सुंदर चेंडू, चेंडू खाली राहतोय. अरे विचार मध्ये कोणाक तरी. गोलंदाज निशांत गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक 5 मैदानावर. 11 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक कोट्यामधील पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. मी म्हणेन खूप सुंदर गोलंदाजी. अगदी पहिल्या 4 षटकापर्यंत असा एकही गोलंदाज वाटला नाही की तो किंबहुना थोडीफार या ठिकाणी निगुडे संघाला आवश्यक असणारी गोलंदाजी करेल. अपेक्षा तर सगळ्यांकडनं होत्या, परंतु त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं निशांतनं मी म्हणेन शांत करण्याजोगी गोलंदाजी या निमित्तानं केली. भरकटलेली दिशा, पंचांचा इशारा स्वेर असल्याचा एम्ब्रोस अल्मेडाचा आमच्या दिशेनं. एक अवांतर धाव आणि संघाचं अर्धशतक. 50 धावा धावफलकावर, 16 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक.
आणि निशांत युवा गोलंदाज मार्गस्थ आपल्या गोलंदाजी मार्कवर. खूप सुंदर चांगला फटका मी म्हणेन. चेंडू जातोय सीमारेषे पार. पंच इशारा करतात आमच्या दिशेने चौकाराचा आणि निश्चितपणाने या 4 धावांनी धावसंख्येत वाढ होते. 54 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना रॉयल स्टार चराटे विरुद्ध शौर्य 11 सातोसे संघादरम्यानचा. नाणेफेकीचा कौल चराटे संघाच्या बाजूनं आणि मला वाटतं गोलंदाजी करण्याचा त्याने घेतलेला निर्णय. दोन्ही संघासाठी हाही सामना खूप महत्त्वाचा असेल. खूप सुंदर फटका आणि मला वाटतं चेंडूचा प्रवास सीमापार. एक खणखणीत असा षटकार. काही काळ शांत असलेली निशांतच्या गोलंदाजीवरची फलंदाजी या ठिकाणी मात्र पूर्णतः बहरा देते आणि या 2 फटक्यानिशी एकूण धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचते. 6 धावांची आवश्यकता. अगदी सहज सोपं आव्हान वाटलं या मैदानावर. 66 धावांचं. आडव्या बॅटचा फटका खणखणीत असा फटका विथ लाँग द कार्पेट. जोपर्यंत क्षेत्ररक्षक ओमकार गावडे चेंडूवर ताबा मिळवेल 1 धाव सहजरित्या पूर्ण. आणि उतरलेले खांदे या निमित्तानं खऱ्या अर्थानं सांगून जात आहेत की जवळपास हा सामना हातातून निष्ठून चाललेला आहे निगुडा संघाच्या. कोणत्याही प्रकारचा प्रतिकार किंवा संघर्ष या मैदानावर दिसत नाही आहे. कारण पहिल्या 2-3 षटकामध्ये खऱ्या अर्थानं या सामन्याचं चित्र किंवा या सामन्याचा निकाल थोडासा स्पष्ट होत गेला. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. जोपर्यंत थ्रो येईल मी म्हणेन निश्चितपणानं 2 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या वाढते. षटकाची होते समाप्ती. खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 63 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. सागर मोरिये काय जबरदस्त फलंदाजी. मी म्हणेन दुसऱ्या बाजूनं अनुभवाच्या ज्यावेळी आपण विचार करतो एका बाजूला ऋषिकेश कोरगावकर ज्यानं खऱ्या अर्थानं निगुडा संघाचं गेली कित्येक वर्ष प्रतिनिधित्व करत असताना काय या खेळाडूला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणलं गेलं हे दाखवून दिलं होतं. तर दुसऱ्या बाजूने सागर मोरिये. 2 दिग्गज खेळाडूंमधला हा संघर्ष निश्चितपणानं थोडासा वरचढ तरतोय. आणि सूरज मांजरेकर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू खेळून काढतोय. चेंडू जातोय सीमारेषे लगत. अडवला जाईल का? 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मी म्हणेन 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जिंकण्यासाठी आता फक्त 1 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 1 धाव असं असेल विजयाचं समीकरण. सर्वेश मांजरेकर चेंडू बॅटची कड घेतोय. माघारी परतावं लागेल आणि अगदी अंतिम क्षणी या ठिकाणी खेळाडू बातून तिसऱ्या स्वरूपात गड्याच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. आणि मैदानावर सागर मोरिये यांच्या नेहमीच आवडीचा खेळाडू. एक शांत संयमी खेळाडू म्हणून सातत्याने ज्याचा उल्लेख आपण करतोय तो अदनान खतीब सैफ हँड म्हणून ज्याला संबोधलं जातं. बांदा संघाचा खेळाडू. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. आता 1 धावेची आवश्यकता. वैयक्तिक सर्वेशचा विचार करता सर्वेश सावंत 24 धावांची खेळी. एक तडाखेबंद खेळी मी म्हणेन. सहजरित्या चेंडू खेळून काढतोय. 1 धाव पूर्ण होईल. सामना जिंकतोय. सलग दुसरा विजय KP गौरव स्पोर्ट्स बांदा संघाचा. आणि या विजयासहित निश्चितपणाने मी म्हणेन सागर मोरिये काय जबरदस्त अशी फलंदाजी. वैयक्तिक 33 धावा. 16 चेंडूंचा समाचार घेतला. 33 धावांची एक तडाखेबंद खेळी. एक महत्त्वपूर्ण विजय. दुसरा सलग विजय या संघाला देऊन गेले. मगाशी अदनान खतीबनं काम केलं होतं. आता सगळी सूत्र स्वतःच्या हाती घेत सागर मोरिये 33 धावा करत या ठिकाणी या दुसऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान या विजयश्रीमध्ये